तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे अर्णव हा ईश्वरीच्या समोर येऊन ओरडून सांगत असतो, ईश्वरी तुला असं वाटतंय का मिसिंदौर की मी हे सगळं केलं आहे म्हणून? हे बघ, लोकांना काय वाटतं, मीडियाला काय वाटतं, माझ्या घरच्यांना काय वाटतं, तुझ्या घरच्यांना काय वाटतं, या सगळ्या गोष्टींनी मला काहीच फरक पडत नाही. मला फक्त एवढ्या एका गोष्टींनी फरक पडतो की तुला काय वाटतं. सांग ना मला, तुलाही असंच वाटतंय का की मी तुझ्या बाबांचा खून केला आहे म्हणून? बोल ना. अगं, त्यांनी माझ्या थोबाडीत मारली म्हणून मी इतक्या खालच्या पातळीला जाईन असं वाटतंय तुला? नाही, मी नाही केलेलं हे सगळं. प्लीज, का करेन मी हे सगळं? कोणाच्या तरी जीवाशी खेळू शकतो का मी? असं आता अर्णव जोराजोरात म्हणत असतो. पण ईश्वरी मात्र काहीच बोलत नसते. ईश्वरी त्याच्यासमोर अगदी पुतळ्यासारखी उभी असते. अर्णवला पोलीस खेचत असतात. अर्णव मात्र पोलिसांनासुद्धा हात लावू देत नसतो स्वतःला आणि तो म्हणत असतो, बोल बोल, गप्प बसू नकोस. त्याबरोबर ईश्वरी काहीच बोलत नसते. मग आता लगेचच जयवत्याच पोलिसांना म्हणायला लागते, अहो साहेब, बघा ना कसा वागतोय हा. बघताय ना याची हुजुरेगिरी? अहो, तुमच्यासमोर हा इतका वाईट वागतोय. मीडिया आहे इथे, तुम्ही आहात, प्रेस आहे, सगळं आहे, तरी हा असं करतोय. मग विचार करा ना, हा माते फिरू माणूस काय काय करू शकतो ते. घेऊन जाऊ साहेब याला, माझ्या भाचीला त्रास होतोय. त्याबरोबर मग मात्र आता पोलीस हे अर्णवला पकडतात आणि अर्णव साहेब प्लीज चला, असं नका करू, मीडिया आहे इथे, असं म्हणायला लागतात. त्याबरोबर अर्णव हा पोलिसांबरोबर पुढे जाताना त्यांना पुन्हा झटका देतो हवालदारांना आणि लगेचच म्हणायला लागतो की मला माहिती आहे तू आज काही बोलली नाही आहेस, याचा अर्थ तुलाही हेच वाटते की मी काही केलेलं नाही आहे आणि मी लवकरात लवकर हे सिद्ध करणार विथ प्रूफ. एवढं बोलून अर्णव हा आता पोलिसांबरोबर तिकडनं जायला लागतो. पोलीस पुन्हा त्याला पकडत असतात. तर अर्णव दोन्ही पोलिसांच्या हाताला झटके देतो आणि स्वतःच कोटचं बटन लावत तिकडनं आतमध्ये तोऱ्यात निघून जातो. आता इथे अर्णव हा पोलिसांबरोबर निघून गेलेला असला तरीसुद्धा इशूला मात्र आता या सगळ्या गोष्टींनी खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता इशूला कळत नसतं की आपण काय बोलावं आणि काय करावं. त्याबरोबर जयवत्या हे आता इशूला आधार द्यायला लागते आणि आधार देत देत ती आता इशूला तिकडनं घेऊन जात असते. ती म्हणत असते, घाबरू नकोस आणि काळजी तर मुळात करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल, तू चल शांतपणे. त्याबरोबर इशू आणि आत्या जात असतात. तर दुसरीकडे दी ग्रेट ASR म्हणजेच अर्णवराजे शिर्के आता तुरुंगात बसलेला असतो आणि आता त्याला ईश्वरीचे शब्द आठवत असतात. खूप चुकीचं वागलाय तुम्ही, गुन्हेगार आहात तुम्ही, माझ्या बाबांचे आणि माझेही. विश्वासघात केलाय तुम्ही आम्हा दोघांचा. का वागला तसं माझ्याशी? अहो, मी तुम्हाला मित्र म्हणलं होतं, तुमच्यावरती एवढा भरोसा ठेवला होता आणि तुम्ही काय केलं? तुम्ही माझ्या बाबांबद्दल एवढा राग मनात बाळगलात. कशासाठी अर्णव सर? काय गरज होती तुम्हाला हे सगळं करण्याची, माझ्या बाबांच्या जीवाशी खेळण्याची? शी, तुम्ही जे वागलात ना, खरंच. त्याबरोबर आता इशूसुद्धा इथे घरी चाललेली असते आणि दरम्यान इशूलासुद्धा आता अर्णवची आठवण येत असते. तिला आठवत असतं की अर्णव अगदी जीवाच्या आकांताने ओरडून सांगत होता की नाही, मी काही केलेलं नाही आहे. अगं, मी इतका वाईट वागू शकतो का? मी कोणाच्या वडिलांच्या जीवावर उठू शकतो का? नाही, मी का करू हे सगळं? अगं, इतका राग माझ्या मनात का असेल? मी शॉर्ट टेम्पर्ड आहे, पण त्याचा अर्थ असा होत नाही की मी कोणाचा तरी जीव घेईन किंवा मी कोणाच्या तरी जीवावर उठेन. नाही. त्यानंतर तो म्हणाला होता, तू काही बोलत नाही आहेस याचा अर्थ मला माहिती आहे की तुझ्याही मनात कुठेतरी असं वाटतं आहे की मी यातलं काही केलेलं नाही आहे आणि लवकरात लवकर विथ प्रूफ मी हे प्रूफ करून दाखवेन, सिद्ध करून दाखवेन. त्याबरोबर आता इथे अर्णव हा डोळे मिटून शांत बसून राहिलेला असतो. तो विचार करत असतो, आपल्या नशिबाला दोष देत असतो. इतक्यात त्या ठिकाणी एक हवालदार येतो आणि तो अर्णवला म्हणायला लागतो, साहेब, ओ साहेब, अर्णव साहेब. त्यावर अर्णव डोळे उघडून बघतो तर ते सांगतात, साहेब तुमचा फोन आहे. त्यावर अर्णव फोन उचलतो तर आता समोरून राजेशने फोन केलेला असतो. राजेश म्हणत असतो, काय मग अर्णव साहेब, ASR अर्णवराजे शिर्के, कसं वाटतंय तुरुंगात? नाही नाही नाही, दी ग्रेट बिझनेसमन ASRचा फार वेळ घेणार नाही आहे मी, फक्त एवढंच सांगतो, ईश्वरी जर तुला तिथे भेटायला आली तर तिला सगळं खरं तिथेच सांगून टाकायचं. असे जर काही किडे तुझ्या डोक्यात वळवळत असतील ना, तर त्यांना तिथेच ठेचून मारून टाका. नाही, काय आहे ना, तू सांगशील रे ईश्वरीला खरं, पण तुझी बावळट गोंडस बहीण इथे माझ्याच ताब्यात आहे ना. आणि काय आहे ना, क्रिमिनल आहे रे मी शेवटी. एक खून केला काय आणि 2 खून केले काय, शिक्षा तर होणारच. मग काय फरक पडतो ना.
नाही म्हटलं एकदा तुला सांगावं, अलर्ट करावं. बाकी कसं वाटतंय मग? कळतंय ना कोणाशी पंगा घेतलायस ते यावेळेस? चल जाऊ दे, उगाचच्या उगाच तुला फार त्रास द्यायला नको. ओके चल बाय. आणि हो, टेक केअर बरं का, काळजी घ्या मेहुणे साहेब. त्याबरोबर आता अर्णवला इतका राग येत असतो, त्याची तळपायाच्या मस्तकात जात असते, पण तरीही तो स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न पुरेपूर करत असतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की इशू ही आता रात्रीची घरी आलेली असते आणि घरी येऊन इशू ही खूप जोरजोराने अगदी ढसाढसा ढाय मोकळून रडत असते. इतक्यात त्या ठिकाणी तिच्या आवाजाने नमुताई येते. नमुताई इशूला हे असं रडताना बघते आणि विचारायला लागते, इशू काय गं, काय झालं? तू इतकी का रडतेस? इशू अगं बोल ना काहीतरी, काय झालं? इशू शांत हो, इशू तू पहिले शांत हो बरं, रडणं थांबव ना इशू. इशू काही रडणं थांबवत नसते. त्याबरोबर लगेचच आता नमुताई ही तिला शांत करण्यासाठी तिच्या डोक्यावर हात ठेवते. इशू नमुताईला घट्ट मिठी मारते आणि आणखीन जोरजोराने रडायला लागते. त्याबरोबर नमुताई तिला म्हणत असते, हो 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 ठीक आहे इशू, ठीक आहे, शांत हो, घाबरू नको. इशू शांत हो बरं, रडणं पहिले थांबव. इशू ऐक ना माझं इशू. पण इशू काही ऐकत नसते. तर दुसरीकडे आपण पाहतो की आकाशसुद्धा अर्णवला भेटायला आलेला असतो आणि तो अर्णवला म्हणत असतो, दादा रे काय आहे हे सगळं, काय घडून बसलं आहे? त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, हे बघ आकाश, शांत हो, जे झालं आहे ते झालं आहे, पण आता पॅनिक होऊन काही मिळणार आहे का? नाही का नाही. आता ऑफिस तुला सांभाळायचं आहे, विसरू नकोस. सगळं वर्कलोड तुझ्यावर आहे, सगळं व्यवस्थित मॅनेज करशील. त्याबरोबर लगेचच आता तो म्हणायला लागतो, हो दादा ते मी सगळं बघतो, पण हे सगळं काय होऊन बसलं आहे? अरे तू नेहमी ईश्वरीच्या फेवरमध्ये बोललायस, नेहमी तिचा एवढा विचार केलायस, मग तिला एकदाही विचार नाही करता आला का सगळ्या सिच्युएशनचा? तिला एकदाही नाही वाटलं का की सर्व गोष्टींचा सारासार व्यवस्थित विचार करायला हवा म्हणून? मग ती असं कसं काय वागू शकते तुझ्याबरोबर? त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, हे बघ तिला जे दाखवण्यात आलं ना तेच तिने पाहिलं आहे, पण त्याचा अर्थ असा होत नाही की आपण तिच्यावरती राग धरायचा. त्यावर आकाश म्हणतो, ते काही नाही दादा, मी आत्ता जाऊन तिच्याशी बोलणार आहे. आणि मग आकाश तिकडनं चाललेला असतो. तर अर्णव त्याला थांबवतो आणि म्हणतो, नाही नाही आकाश थांब, हे बघ प्लीज असा काहीतरी वेडेपणा करून घेऊ नकोस ना, शांतपणे एकदा माझं ऐकून घे. आता सध्या ही एक सिच्युएशन नाही आहे तिच्याशी बोलण्याची, प्लीज. हां आपण प्रयत्न करतो आहे ना सगळं व्यवस्थित करण्याचा, सगळं होईल व्यवस्थित, चांगलं होईल, पण तू धीर सोडू नकोस, ओके. त्यानंतर आता त्या ठिकाणी मामा आलेला असतो. आता जसाच मामा तिकडे येतो त्याबरोबर लगेचच आता आकाश हा त्या ठिकाणून निघून जातो. मग आता अर्णव हा मामाला म्हणत असतो, मामा हे सगळं काही त्या राजेशचं क्रियाकर आहे, त्यानेच केलं हे सगळं. त्यावर मामा म्हणतो, व्हॉट? त्यावर अर्णव सांगतो, हो मामा, त्यानेच केलं हे सगळं. म्हणूनच तर तो बँगलोरला जाऊन एवढा शांत बसला होता ना, नाहीतर माझ्यासारखे सेम कपडे, माझ्यासारखी सेम गाडी, सगळं अगदी सेम माझ्यासारखं दुसरं कोणी का मॅनेज करेल? कळतं आहे का तुला आता तरी हे सगळं त्याने का केलं आहे ते? त्याबरोबर मामा म्हणतो, हो हो अर्णव समजतं आहे, पण तू काळजी करू नकोस, मी सर्व व्यवस्थित मॅनेज करेन. त्याने बरोबर काळजी घेतली आहे तुला शुक्रवारी तुरुंगात पाठवण्याची, जेणेकरून तुला शनिवार रविवारी बेल मिळूच शकणार नाही, कोर्ट बंद असतं. पण तू काळजी करू नकोस, मी आपले वकील आहेत ना त्यांच्याशी बोलून घेतलं आहे, त्यांनी सांगितलं आहे की स्पेशल बेल मिळू शकते तुला. मी स्पेशली अपील करायला लावतो आहे त्यांना. त्याबरोबर अर्णव म्हणतो, नाही मामा नको, मला बेल नको आहे. त्याबरोबर मामा म्हणतो, काय? त्यावर अर्णव सांगतो, हो मामा, हे बघ आत्ता जर मी स्पेशल बेल घेऊन बाहेर आलो ना तर ईश्वरी आणखीन जास्त दुखावली जाईल. मिस इंदौरला वाटेल की मी पैशांच्या जोरावर बाहेर आलो आणि तेच होईल ना, त्यामुळे नको मला पैशांच्या जीवावर बाहेर काढूस, थांब, राहू देत. त्यावर लगेचच तो म्हणतो, अरे पण अंजली आई. त्याबरोबर अर्णव म्हणतो, तू त्यांच्याजवळ तर या विषयावर बोलूच नकोस, हा तुझा जिम्मा आहे मामा, की आईला आणि ताईला यातलं काही कळणार नाही, तू त्यांची काळजी घेशील. त्याबरोबर मामा म्हणतो, हो. त्यावर अर्णव म्हणत असतो, ऑलरेडी तिला खूप त्रास झाला या सर्व गोष्टींचा, आता तिला आणखीन माझ्यामुळे त्रास व्हावा ही माझी इच्छा नाही आहे. मामा म्हणतो, अर्णव अरे पण तुरुंगात राहणार आहेस का म्हणून तू? त्याबरोबर अर्णव म्हणतो, हो मामा, प्रेम आहे माझं तिच्यावर आणि तिच्यासाठी मी एवढं तर सहन नक्कीच करू शकतो. त्याबरोबर आता इथे नमुताई ही म्हणत असते, इशू अगं किती विश्वास ठेवला होता आपण अर्णव सरांवर, वाटलंच नव्हतं गं की ते असं काहीतरी वागू शकतील म्हणून, खरंच. पण तू एकदा त्यांच्याबरोबर बोलून घेतलंयस का
तुमचं बोलणं झालं आहे का या विषयावरती? बोल ना इशू. त्याबरोबर इशू म्हणत असते, ताई अगं काय बोलायचं राहिलं अजून त्यांच्याशी? आता नाही, जर तर काही उरलेलंच नाही आहे. तिथे सारखं म्हणत होते पोलीस स्टेशन बाहेर, मी काही केलेलं नाही आहे, मी काही केलेलं नाही आहे म्हणून. पण त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळणारच आणि त्यांना त्यांची चुकीही कबूल करावी लागणार. अगं ठीक आहे, अपघात होऊ शकतो, चुकूनही होऊ शकतो, पण मग त्यांनी बाबांना कमीत कमी दवाखान्यात तरी घेऊन जायचं होतं ना. पण नाही, बाबांना दवाखान्यात न्यायचं सोडून ते बाबांना तसेच त्या अवस्थेत सोडून गेले. हे असं कसं वागू शकतात ताई ते? नाही, यासाठी मी त्यांना कधीच माफ नाही करणार आहे ताई, कधीच नाही. आणि त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षासुद्धा मिळायलाच हवी आणि ती मिळणार त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा. त्याबरोबर आता नमुताई इशूला म्हणत असते, इशू तू शांत हो बरं. अगं तुला खरंच असं वाटतंय का की हे सगळं काही अर्णव सरांनी केलेलं असणार आहे म्हणून? त्यावर इशू म्हणते, हो ताई, केलं असेल त्यांनी. जाऊ देत ना ताई, आता ना काही बोलण्यासारखं शिल्लक राहिलेलंच नाही आहे, सोडून दे. असं म्हणत ती आता पाणी प्यायला डायनिंग टेबलजवळ येते. पाण्याचा ग्लास भरत असते आणि दरम्यान इशूच्या मनात विचार येतो, पण आज अर्णव सरांना बघताना माझ्या मनात असं का नाही आलं की हे खोटं बोलत आहेत? एकदाही त्यांच्या डोळ्यात मला खोटारडेपणा का नाही दिसला? की होता त्यांच्या डोळ्यात पण मला जाणवलं नाही. नेमकं काय घडलं आहे असा इशू आता विचार करत असते. त्याबरोबर इशूला चक्कर येते. नमुताई तिच्याकडे येते आणि सावरते तिला विचारत असते, इशू तू ठीक आहेस ना? तुला काही होत नाही आहे ना? त्यावर इशू म्हणते, ठीक आहे मी ताई, काही नाही होत आहे मला. त्यानंतर आता नमुताई म्हणत असते, इशू खरंच नक्की ना? त्यावर इशू म्हणते, हो ताई, व्यवस्थित आहे मी, काळजी नको करूस माझी. त्यानंतर आपण पाहतो की आता इथे टी व्हीवरती सतत त्याच न्यूज सुरू असतात. दी ग्रेट बिझनेसमन ASR म्हणजेच अर्णवराजे शिर्के यांनी एका संजय देसाई नामक सामान्य व्यक्तीचा अपघात घडवून आणला. आता फक्त अपघातापुरताच प्लॅन मर्यादित होता की अर्णवराजे शिर्के यांना संजय देसाई यांचा जीव घ्यायचा होता. नक्की काय आहे यामागचं सत्य जाणून घेत राहूया. जोडले राहा आमच्या चॅनलबरोबर. तर दुसऱ्या चॅनलवरती दाखवलं जात असतं, अर्णवराजे शिर्के यांच्या कानाखाली मारली संजय देसाई यांचाच बदला घेण्यासाठी दी ग्रेट ASR म्हणजेच अर्णवराजे शिर्के यांनी घडवून आणला अपघात. आता बाप रे, ह्या एवढ्या सगळ्या बातम्या बघून अंजलीचं तर जीव घाबराघुबरा होत असतो. तर मामा टी व्हीच बंद करून टाकतात आणि म्हणत असतात, अरे एक आधीच टेन्शन आहे डोक्याला, त्यात हे पत्रकार यांनी डोकं उठवलं आहे पार माणसाचं. आणि अंजली तू उगाचच्या उगाच या अशा काहीतरी बातम्या बघत जाऊ नकोसा बाई. त्याबरोबर अंजली काही बोलत नाही. इतक्यात त्या ठिकाणी मामी येते. मामी लगेचच मामांना म्हणायला लागते, कळलं का तुम्हाला काय चालतंय ते आता इथे? ईश्वरीमुळे आपल्याला काय दिवस बघावा लागतोय ते? अहो त्या मुलीला तुम्ही या घरची सून बनवायला तयार झाला होतात ना, पण आता तरी समजतंय का माणसं ओळखायला चुकलं की काय होतं ते? कळतंय ना? आणि अंजली तू काय ग बाई, तुला सुद्धा या मुलीला आपल्या घरची सून बनवायची होती ना? तुला तर खूप आवडायची. आता कळतंय ना ह्या मुलीमुळे आपल्या घरावर, आपल्या अर्णववर काय वेळ आली आहे ती? त्याबरोबर मामा लगेचच म्हणायला लागतो, अंजली वल्लरी गप्प बस. तोंड उघडलं की फक्त टोमनेच मारले पाहिजे असं काही जरुरी नाही आहे. तुला माहिती आहे का हे सगळं का घडलं आहे ते? त्याबरोबर आता त्या ठिकाणी राकेश आलेला असतो. राकेश तिकडे येतो आणि म्हणत असतो, मामा कोणामुळे घडलं हे सगळं तुम्हाला माहिती आहे का? नाही म्हणजे तुम्हाला जर माहीत असेल यातलं काही तर आम्हाला सांगा ना, कारण आम्हाला कोणाला माहीतच नाही आहे नेमकं काय घडलं आहे ते. तुम्हाला जर माहीत असेल ना की हे सगळं कोणी घडवून आणलं आहे किंवा काय, तर प्लीज आम्हालाही सांगावं त्यातलं काहीतरी. कारण काय आहे ना, आता मला तरी असंच वाटतं की ह्या बाबतीत जे काही घडलं आहे ते सगळं फक्त त्या देवाला माहिती. म्हणूनच साकडं घालायला गेलो होतो आपल्या अर्णवसाठी. आपल्या अर्णव लवकरात लवकर सुटावा ना म्हणून. हे बघा प्रसाद आणलाय मामी, हे घ्या प्रसाद घ्या. असं म्हणत लगेचच आता तो वल्लरी मामीसमोर जातो आणि वल्लरी मामीला पेढा पुढे करतो. त्याबरोबर वल्लरी पेढा हातामध्ये घेते आणि लगेच खायला तोंडाजवळ नेते. त्याबरोबर आता मामाला राग येतो आणि तो वल्लरीकडे रागाने बघतो. त्यावर मामी लगेचच आता राकेशला म्हणायला लागते, जावई बापू देवाचा प्रसाद आहे म्हणता म्हणून खाते हां, नाहीतर आपला अर्णव तिकडे तुरुंगात आहे आणि मी गोडाधोडाचं खाते, घशाखाली उतरणार नाही हो माझ्या. त्याबरोबर लगेचच आता राकेश म्हणतो, हो हो मामी माहीत आहे ना मला. त्याबरोबर लगेचच आता
अगदी आनंदाने खरं तर मामीने पेढा खाल्लेला असतो. हे सगळं बघून मामाला खूप राग येत असतो, पण मामाचे हात हे सध्या दगडाखाली असतात, कारण अर्णवने त्याला काही करू नको असं सांगितलेलं असतं. तर आता आपण पाहतो की लगेचच तो अंजलीला पेढा द्यायला पुढे येतो. अंजली लगेच विचारायला लागते, अहो आपला अर्णव ह्या सगळ्यात व्यवस्थित बाहेर पडेल ना, सुखरूप सुटेल ना आपला अर्णव. त्याबरोबर आता तिला राकेश सांगत असतो, अंजली तू काळजी करू नकोस, प्रसाद घे. अंजली म्हणते, अहो नको आहे मला ते सगळं, मला सांगा ना माझं अर्णव सुटेल ना. माझ्या चिंटूला फार वेळ नाही ना जेलमध्ये राहावं लागणार, त्याला पोलीस कस्टडी वगैरे मिळणार नाही ना, त्याला शिक्षा नाही ना होणार. अहो बोला ना काहीतरी, गप्प नका ना राहू, सांगा ना मला, माझा भाऊ सुटेल ना लवकर. त्याबरोबर लगेचच आता इकडे राजेश म्हणायला लागतो, अगं हो 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 तू जरा शांत हो, मामी अहो खोलीत घेऊन जा तिला, बघा किती जास्त चिडली आहे ती, हायपर झाली आहे नुसती, जा जा जा. त्याबरोबर लगेचच वल्लरी मामी अंजलीला म्हणतात, अंजली बाळा चल आतमध्ये चल आणि काळजी करू नकोस, होईल सगळं व्यवस्थित, चल यात. आणि मग त्या आता लगेचच वल्लरी मामीना अंजलीला धरतात आणि आतमध्ये घेऊन जातात. त्याबरोबर आता मामासुद्धा लगेच तिकडनं निघून चाललेला असतो. मग राकेश मामाला हाक मारतो, मामा. त्यावर राकेशचा आता मामाला इतका राग येत असतो ना, पण मामा शांतपणे राकेशच्या समोर उभा राहतो. तर राकेश आता मामाला म्हणत असतो की माहिती आहे का तुम्हाला हे सगळं कोणी घडवून आणलं आहे ते, बघितलंत ना माझ्याशी पंगा घेण्याचा परिणाम. त्याबरोबर आता इथे अर्णवला भेटायला सिनियर इन्स्पेक्टर आलेले असतात आणि ते आता अर्णवला म्हणत असतात, अर्णव साहेब ही केस खूपच जास्त चिघळली, हाय प्रोफाईल केस बनली आहे. अहो त्यात गेल्या वेळेसुद्धा ईश्वरी देसाई यांचा तुमच्या गाडीमुळे अपघात झाला होता होळीच्या दिवसात, रंगपंचमीला, आठवतं आहे ना. आणि आतासुद्धा तेच घडतं आहे. आता तर तुमच्या गाडीने त्यांच्या वडिलांचा अपघात झाला आहे. मला वाटतं दोन्ही वेळेची इन्क्वायरी यावेळी तुमच्यावर बसणार आणि तुम्हाला शिक्षाही होऊ शकते. असो, ईश्वरी देसाई तुम्हाला भेटायला आल्यात, एकदा काय ते बोलून घ्या त्यांच्याबरोबर, मग काय करता येईल ते ठरवता येईल आपल्याला. त्यावर अर्णव ठीक आहे म्हणतो. आणि आता ईश्वरी ही अर्णवला भेटायला जशी येते, अर्णव लगेचच उठून उभा राहतो सेलजवळ. इशू पुढे येते तर अर्णव म्हणत असतो, मिस इंदौर. त्यावर इशू म्हणते, प्लीज अजिबात नाव नाही घ्यायचा माझं, समजलं ना. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की मामा हा इतका चिडलेला असतो की तो राकेशला म्हणत असतो, फक्त एक संधी सापडू दे मला तुला उघडा पाडण्याची, मग बघ तुला कसला उघडा पाडतो ते मी. त्याबरोबर इकडे लगेचच राकेश म्हणत असतो की मामा मामा हो शांत व्हा, शांत व्हा, हां फक्त वाट बघत राहा संधीची. तर दुसरीकडे आता अर्णवला पोलीस सांगतात बोलून घ्या त्यांच्याशी. मग अर्णव पुन्हा ईश्वरीला हाक मारतो, मिस इंदौर. त्यावर इशू म्हणते, एक मिनिट, पुन्हा माझं नाव तुमच्या तोंडात घ्यायचं नाही या, बिलकुल नाही. मी फक्त तुम्हाला इथे हे सांगायला आले की आपली आत्तापर्यंतची जी ओळख होती ना ती कायमची संपली. आता जर पुन्हा कधी माझ्यासमोर आलात ना तर एखादी अनजान व्यक्ती म्हणून ताबडतोब निघून जायचं, माझ्याशी बोलण्याचा प्रयत्नही करायचा नाही या तुम्ही आता, बास. आणि मग इशू ही ताबडतोब तिकडनं निघून चाललेली असते. त्याबरोबर लगेचच आता अर्णव हा इशूला हाक मारतो आणि म्हणत असतो, मिस इंदौर, मी फक्त तुला आत्ता एवढंच सांगू शकतो की लवकरच तुझं मतपरिवर्तन होईल माझ्याबद्दल. त्यावर इशू म्हणत असते, बिलकुल नाही, कधीच नाही, समजलं. त्याबरोबर अर्णव इशूकडे बघतच राहतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आजच्या पुरतं इथंच थांबूया. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.